बाळांनो लक्ष काळजीपूर्वक ठेवा. बघा हे चार्ट दोन्ही चार्ट मी सोडवून देतो, कॅल्क्युलेशन करून देतो. बघा व्यवस्थित. पहिल्यांदा इक्वेशन लिहून घ्यायचं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. हा आरंभबिंदूतून जाणारा ग्राफ आहे बाळा. वाय इज इक्वल टू काय होणार? पक्षांतर -x. नंबर 1 मायनस एक्सची किंमत 1 म्हणजे y बरोबर -1. मायनस एक्सची किंमत 5 y इज इक्वल टू -5. मायनस एक्स 3 म्हणजे y ची किंमत सुद्धा किती आली? -3. 1 - 1 5 - 5 3 - 3. आता पलीकडचे इक्वेशन घ्या. 2x - y इज इक्वल टू 9. -y इज इक्वल टू हे प्लस आहे, पक्षांतर -2x प्लस 9. साइन बदललं, y इज इक्वल टू 2x - 9. नंबर 1 x ची किंमत 2 इंटू x. x किती आला? 4 घेतला. 4 दूनी 8 -9. 9 मधून 8 गेलं -1. 2 नंबर y इज इक्वल टू 2x - 9. 2 इंटू x. x ची किंमत 3 -9. 3 दूनी 6 -9 -3. 9 मधून 6 गेलं -3. आणि नंतर 3 नंबर y इज इक्वल टू 2x - 9. 2 इंटू x. x ची किंमत 2 बाळा. 2 दूनी 4 -9 -5. दोन्ही चार्ट तुम्हाला सोडून दाखवलं. ओके. आता आपण काय करूया? ग्राफ तयार करूया. ग्राफवर लक्ष काळजीपूर्वक ठेवायचं. एक वजा 1 1 वजा 1 खाली येणार बाळा. वाय ॲक्सिस वजा 1 आहे. नंतर 5 वजा 5 अधिक 5 पलीकडं, वजा 5 खाली, वजा 5 आणि अधिक 5. 1 1 झाला. 5 वजा 5 झालं. नंतर पॉईंट कोणता दिलाय? 3 वजा 3 3 -3. जाणारी लाईन त्याच्यावर इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 0. नेक्स्ट 4 - 1. आता अधिक 4 आणि -1. 3 -3. एक्स ॲक्सिसवर 3 -3 म्हणजे खाली, +3 असतं तर वर गेलो असतो. तिथून खाली -3. 2 वजा 5 2 -5. आणि 1 2 3 मधून जाणारी लाईन काढली आणि त्याचं इक्वेशन. आता दोन्ही लाईनी एकमेकांना कुठं छेदतात? इंटरसेक्ट होतात बघा. 3 -3. x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू -3. x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू -3. ग्राफ तयार करा बाळांनो.